गोरेगाव विभागाचे शहरीचे सहाय्यक अभियंता भूषणजी गरुडे साहेब, त्याचप्रमाणे मी पुढील प्रमुख अतिथी आणि खरोखर ज्यांचा इकडे खूप लोकांशी चांगला असा संवाद आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि माझे मित्र लोणारी शाखेचे सहाय्यक अभियंता रोहितजी जगताप साहेब यांना मी विनंती करेल की तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अर्पण करायचं. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. एक गोड आठवण राहणार आहे आपल्याकडे ही. सब इकडे बघा फोटो. त्याच्यानंतर मुंडे साहेब यांना मी विनंती करेल की आपण महात्मा ज्योतिबा फुले, संत सावंतमाळी आणि सावित्रीबाई फुले यांचा मुंडे साहेब मुंडे साहेब यांच्या हस्ते आपण करत आहोत उद्घाटन सोहळा. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. शासकीय चषक 2024 पर्व पहिले आणि या पहिल्या पर्वाची गोड अशी सुरुवात आपण केलेली आहे. त्यानंतर आपण ग्राउंडवर जातो ना. मी सचिनजी गुलवे साहेबांना सांगेल की आपण नारळ चढून घ्यायचा आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखरच गोड प्रसंग आहे. त्याच्यानंतर मी गरुडे साहेब यांना विनंती करायला आपण नारळ अर्पण करायचं आहे. हॅलो. पुन्हा एकदा पुढील मी सांगतो केशव जांभरे काकांना विनंती करतो की आपल्या हाताने सुद्धा नारळ फोडला पाहिजे. पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या जोरदार. त्याचप्रमाणे जगताप साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण आपल्या शुभ हाताने नारळ फोडायचं आहे. केशव खराडे साहेब आपण सुद्धा नारळ फोडायचं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय छान प्रकारे आपण होताना पाहतोय. टाळ्या वाजवायच्या आहेत. प्रेक्षकांना विनंती असेल. एक गोड आठवण या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय आणि या विनंती असेल की आता मैदानावर आपण सर्व
सर्व प्रमुख अतिथी खेळाडू मित्र यांनी सुद्धा मैदानाकडे जायचं आहे. हॅलो, खरोखरच चांगली अशी सुरुवात म्हणता येईल आणि या शासकीय चषक 2024चा अनावरण सोहळा झालेला आहे. तर या अनावरण सोहळ्याच्या नंतर सर्वांसाठी कृपया नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा प्रत्येकाने. त्याच्यानंतर आपण हा सर्व कार्यक्रम यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि या यूट्यूबसाठी खरोखरच या यूट्यूबचे मालक आदरणीय योगेशजी शिंदे साहेब यांचा सत्कार मी राजेशजी कासार यांना करायला सांगेल. शाल आणि श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे योगेशजी शिंदे यांचं. त्याचप्रमाणे आमचे गोरेगावचे जुने मित्र सोमेशजी यांचे आगमन झालेलं आहे. राजेशजी यांचं आगमन झालं आहे. जवळजवळ गोरेगावचे सर्वच माझे सहकारी मित्र आज ग्राउंडवर मला दिसत आहेत. त्यांनी तदनंतर आपण ज्या गोड आणि मधुर डीजेचा आनंद घेणार आहोत, या डीजेचे चालक मालक आदरणीय विकीजी मांडवकर साहेब यांनी सुद्धा याचा आपला सत्कार करण्यात येत आहे. विकीजी मांडवकर साहेब आपण सुद्धा यायचं आहे. त्यांचा सत्कार मी राजेशजी कासार यांनाच करायला सांगेल. एक या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून आपण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर आपण लगेच ग्राउंडकडे जाऊया. सर्वांनी ग्राउंडमध्ये जायचं आहे. आपली जी सर्वांनी ग्राउंडकडे जायचं आहे. एक 5 मिनिटात मध्ये आपण या यूट्यूब लाईव्हचा आस्वाद घेणार आहात. कृपया नाश्ता करून घेतला तरी चालेल.